प्रश्न क्रमांक 11. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर विक्रम कोनांच्या जोड्यांचे संगत कोनांच्या एकूण जोड्यांशी गुणोत्तर किती? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे. रेषा एम समांतर रेषा एन आणि पी ही त्यांची छेदिका आहे. तर आपण संगत कोनांच्या आधी जोड्या शोधूया किती तयार होत आहेत ते. हा कोण एकरूप हा कोण होईल. ही पहिली जोडी एकरूप आहेत म्हणून आपण ए नाव दिलं. या ठिकाणी आपण संगत कोनांच्या जोड्या लिहूयात. ए. दुसरी जोडी ही आहे संगत कोनाची दुसरी जोडी बी म्हणूया आपण. तिसरी जोडी छेदिकेच्या डाव्या बाजूला दोन जोड्या तयार होत असतील तर छेदिकेच्या उजव्या बाजूलाही दोन जोड्या तयार होतात, याला सी म्हणूया आपण. आणि ही डी. म्हणजे एकूण 4 जोड्या संगत कोनांच्या तयार होतात. विक्रम कोनांच्या जोड्या पाहूया आपण. विक्रम कोनाच्या जोड्या लक्षात घ्या मित्रांनो, संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात तसेच विक्रम कोनांच्या जोड्याही एकरूप असतात. तर बी आणि सी ही झाली विक्रम कोनांची जोडी. कोन बी एकरूप कोन सी पहिली जोडी. दुसरी जोडी झाली कोन डी एकरूप कोन ए, डी एकरूप कोन ए. तिसरी जोडी पहा कोन सी एकरूप कोन बी, कोन सी एकरूप कोन बी ही झाली बाह्य विक्रम कोनाची जोडी. आणि चौथी जोडी कोन ए एकरूप कोन डी ही झाली बाह्य विक्रम कोनाची जोडी. अंतर्विक्रम कोनाच्या 2 आणि बाह्य विक्रम कोनाच्या 2 अशा विक्रम कोनांच्या 4 जोड्या एकरूप असतात आणि संगत कोनाच्या 4 जोड्या एकरूप असतात. यांचं गुणोत्तर असेल विक्रम कोनांच्या 4 छेद संगत कोनांच्या 4, 4 1 4, 4 1 4, एकास 1 हे गुणोत्तर पाहिजेत. परंतु या ठिकाणी नवनीतमध्ये 4 हे उत्तर ग्राह्य धरलेलं आहे. तर त्यांनी आंतरविक्रम कोनाच्या 2च जोड्या धरलेल्या असाव्यात आणि बाह्य संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या. तर हे गुणोत्तर होईल एकास 2 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्यांना ग्राह्य धरलेलं आहे. जर काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता. प्रश्न क्रमांक 12. दोन समांतर रेषा परस्परांना किती बिंदूत छेदतात? तर दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत. लक्षात घ्या, दोन समांतर रेषा या जर दोन समांतर रेषा आपण काढल्या तर त्या परस्परांना कधीही छेदत नाहीत. त्यामुळे त्यांचं 0 हे उत्तर येईल. आपलं 12व्या प्रश्नाचं उत्तर हे 0 येईल. प्रश्न क्रमांक 13. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोनाचे माप 2:1 आणि 3:1 असेल तर त्या कोनांची मापे किती? तर ही पहा, रेषा एम समांतर रेषा एन आणि त्यांची एल ही छेदिका आहे. ही आहे आंतरकोनांची जोडी. हा कोनाला आपण 2:1 म्हटलं आणि या कोनाला आपण 3:1 म्हटलं. तर अंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180° असते. 5x बरोबर 2 आणि 3 5x होईल 180° आणि x बरोबर होईल 5 1 5, 5 3 15, राहिले 3, 5 6 30, x ची किंमत आली 36. तर आपल्याला त्या कोनांची माप काढायची आहेत. 2x म्हणजे काय?
2 गुणिले x आलेला आहे 36, 36 दुने 72 अंश, आणि हा कोण असेल 3x, 3 गुणिले x ची किंमत ठेवूया 36, 108 अंश होईल. म्हणजे त्यांची अनुक्रमे मापे आली 72 अंश आणि 108 अंश. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. पर्याय 1 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14, सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q, रेषा P समांतर रेषा Q, L समांतर रेषा M, L समांतर रेषा M. तर दिलेल्या कोनाच्या मापावरून कोन A व कोन B च्या किमती अनुक्रमे कोणत्या? 2020 साली हा प्रश्न विचारलेला होता. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे. तर हा कोन 31x अधिक 11 आणि हा कोन 37x वजा 7 दिलेला आहे. आपल्याला A आणि B या कोनांची माप काढायची आहेत. तर रेषा L समांतर रेषा M आणि त्यांची छेदिका Q घेऊया. तर हा कोन आणि हा कोन संगत कोन असेल, म्हणजे हा कोन आहे 31x अधिक 11 होईल. तर आता या रेषा L आणि M यांची छेदिका आपण P घेऊया. तर आता रेषा P समांतर रेषा Q आणि त्यांची छेदिका आपण L घेतली. तर हा कोन जो आहे 37x वजा 7 आणि हा पण कोन होईल 37x वजा 7, कारण संगत कोन. तर आता हे जे दोन कोन आहेत ते एकरूप असतील, कारण एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणून 37x वजा 7 बरोबर 31x अधिक 11, कारण लिहिता येईल आपल्याला विरुद्ध कोन. आता पहा, x ची किंमत आपल्याला काढायची आहे. 37x हे 31x इकडे घेतलं, वजा होईल 11 अधिक हे वजा 7 इकडे आलं की धन 7 होईल. 31x मधनं 37x मधनं 31x गेले, 6x बरोबर 18. x बरोबर येईल 18 भागिले 6 3. तर आता ही x ची किंमत आपण 37x वजा 7 मध्ये ठेवूया. 37 गुणिले 3 वजा 7, 37 त्रिक 111 वजा 7 बरोबर x ची किंमत मिळेल आपल्याला 104. या पूर्ण कोनाची किंमत आपल्याला 104 मिळेल. 104 मिळाली. हा 104 असेल तर हाही 104 असेल आणि हाही 104 अंश मापाचा असेल, कारण दोन कोन एकरूप आहेत, एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. या ठिकाणी विरुद्ध कोन झालेले आहेत. तर आता आपल्याला a ची किंमत काढायची आहे. लक्षात घ्या, L समांतर रेषा M आणि त्यांची छेदिका P घेऊया. तर आता हा 104 आहे, तर हा पण 104 होईल, 104 अंश, का तर संगत कोन. आता आपल्याला a ची किंमत काढता येईल. a अधिक 104 अंश बरोबर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोन a बरोबर 180 वजा 104 अंश. तर a बरोबर येईल 76 अंश. a ची किंमत काढली आपण 76. आता b ची किंमत काढूया. b ची किंमत आपण या प्रकारे काढली, b अधिक 104, तर ती 76 येईल. b ची किंमत ही 76 अंश येईल.
पहा बी अधिक 104 केलं, कारण 37x वजा 7 याची किंमत 104 अंश आहे आणि मग बी ची किंमत ही 76 अंश. दोन्ही कोणांची सारखीच किंमत येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. प्रश्न क्रमांक 15, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा EF समांतर रेषा CD असेल तर 180 अंश वजा मापकोन DBA बरोबर किती? तर या ठिकाणी हा 82 अंश दिलेला आहे आणि आपल्याला माप काढायचं आहे 180 अंश वजा DBA. तर या ठिकाणी आहे DBA. या कोणाचं आपल्याला माप आधी शोधावं लागेल. जर हा 82 असेल तर हाही 82 असेल, कारण संगत कोण. तर 180 अंश वजा DBA ची किंमत ठेवूया 82. आपल्याला उत्तर मिळेल 98 अंश. पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर 15चं बरोबर असणार आहे. 15व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. 16वा प्रश्न पहा, जर छेदिकेने 2 समांतर रेषांना छेदले तर तयार होणारी आंतरकोनांची जोडी परस्परांशी कशी असते? तर आंतरकोनांची जोडी ही परस्परांशी पूरक असते, म्हणजे आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. 16चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 17 पहा, सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा L समांतर रेषा Q, P, L आणि Q या 3 रेषा एकमेकांना समांतर आहेत. तर मापकोन X बरोबर किती? हा कोन 45 अंश दिलेला आहे, हा कोन 30 अंश दिलेला आहे आणि आपल्याला X ची किंमत काढायची आहे. ज्यावेळेस मित्रांनो अशा प्रकारचं उदाहरण आलेलं असतं त्यावेळेस मित्रांनो की कुठलाही आपण विचार करायचा नाही. अशा प्रश्नाचं उत्तर लिहिताना पहा, काहीही करू नका. X बरोबर हा कोण दिलेला आहे 45 अंश आणि हा कोण दिलेला आहे 30 अंश. ही असेल, या दोन कोणांची बेरीज केली की आपल्याला X ची किंमत मिळेल. X बरोबर मिळेल 75 अंश. ही ट्रिक आहे मित्रांनो, ती लक्षात ठेवा तुम्ही. अशी कंडिशन दिली तर आणि X चं माप विचारलं तर 30 अधिक 45 करा, ते येईल 75 अंश. जास्त सोडवत बसू नका. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 पहा, सोबतच्या आकृतीत रेषा PQ समांतर RS आणि त्यांची छेदिका TN आहे. या ठिकाणी TN ही त्यांची छेदिका आहे. तर PLM बरोबर किती? PLM ची आपल्याला किंमत काढायची आहे. हा कोण दिलेला आहे 2x अधिक 30 आणि हा कोण दिलेला आहे x अधिक 15. तर आपल्याला काढायचंय काय ते आधी लक्षात घ्या. आपल्याला काढायचं आहे माप कोन TLM. हा कोणाची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर लक्षात घ्या 2x अधिक 30 आणि हा असेल 2x अधिक 30, कारण या कोणाचा हा कोन हा विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोनांची माप सारखी असतात. आता 2x अधिक 30 अधिक x अधिक 15 यांची बेरीज असेल 180 अंश, कारण आंतरकोन असतील ते. आंतरकोन 2x आणि x 3x अधिक 30 आणि 15 45, हे 30 आणि हे 15 45 बरोबर 180 अंश. 3x बरोबर असेल 180 वजा 45. 180 तनं 45 गेले 135. x बरोबर असेल 135 भागिले 3, उत्तर येईल 45. 3 1 3, 3 चौक 12, 1 उरला आणि 3 5 15. x ची किंमत 35 आली. तर आता आपण त्याच्यावरून
PLM ची किंमत काढूया. म्हणजे या कोणाची किंमत, x ची किंमत ठेवूयात 2 गुणुले 45 अधिक 30, 45 दुने 90 अधिक 30, 120 अंश किंमत येईल. कोण PLM ची किंमत असेल 120 अंश. पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. काय उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. सोबतच्या आकृतीत रेषा x समांतर रेषा y आणि m समांतर रेषा n आहे. x समांतर y आणि m समांतर n. तर दिलेल्या कोणांच्या मापांवरून a व b ची मापे अनुक्रमे कोणती? a आणि b ची माप आपल्याला शोधायची आहेत. तर पहा, x समांतर y आणि m ही त्यांची छेदिका आहे असं आपण समजूया. हा कोण ही 75 अंश असेल, कारण संगत कोणांची जोडी एकरूप असते. हा जर 75 असेल तर हा a 75 असेल का? पहा, a बरोबर 75 अंश, कारण विरुद्ध कोण आहेत ते विरुद्ध कोण. आता b चं माप काढूया. a चं माप काढलं 75 अंश. आता b चं माप काढूया. तर m समांतर रेषा n आणि x ही त्यांची छेदिका मानूया आपण. 75 अंश अधिक b बरोबर होईल 180 अंश. का? तर अंतरकोण होतील. तर b बरोबर 180 वजा 75 अंश. b बरोबर 180 मधून 75 गेले 105 अंश. a ची किंमत आपण काढली, b बरोबर आलं 105, a आलं 75. म्हणजे a ची किंमत आहे 75 आणि b ची आली 105. पर्याय क्रमांक पाहूया. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पहा. सोबतच्या आकृतीत रेषा m समांतर रेषा m समांतर n त्यांची छेदिका p आहे. तर माप कोण y अधिक माप कोण z बरोबर किती? y आणि z यांच्या किमतीची आपल्याला बेरीज करून दोन कोणांची माप काढून त्यांची बेरीज करायची आहे. किंमत कोणांची काढायची आहे? तर माप कोण y अधिक माप कोण z बरोबर किती? तर लक्षात घ्या, हा 115 अंश आणि z या कोणाचं माप असेल 65 अंश, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत. आता हा कोण आणि हा कोण y बरोबर असेल 115 अंश. का? तर बाह्य व्युत्क्रम कोणांची ती जोडी आहे, म्हणून y ची किंमत असेल 115 अंश. आता आपल्याला y अधिक z करायचं आहे. म्हणजे 115 अंश अधिक 65 अंश बरोबर 180 अंश. या दोन कोणांच्या मापांची बेरीज येईल 180 अंश. पर्याय क्रमांक असेल 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 20 चं उत्तर असणार आहे पर्याय 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.